सोलापूर येथील अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ पुंजाल क्रीडांगण येथे श्री नीलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग क्रिकेटच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे उद्घाटन सोहळा भव्य दिमाखात साजरा करण्यात आला। या स्पर्धेचे उद्घाटन कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्थाचे खजिनदार श्री श्रीनिवास बंदगी व माजी विश्वस्त श्री शंकर अण्णा बटगिरी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करून व श्रीफळ फोडून करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर श्री बाळकृष्ण दोड्डी, श्री विनायक बटगिरी, श्री दत्तात्रय मिठ्ठा, श्री तुळशीदास बटगिरी, जनसंपर्क अधिकारी श्री भागाप्पा प्रसन्ना, श्री वासुदेव दोरनाल सर, श्री कार्तिक चिकनी, श्री समर्थ मुटकिरी, श्री सुमित गडगी, श्री शुभम कामूर्ती, श्री सुनील धुळम, श्री नरेश कनकी, पंच श्री चंद्रकांत मंजेली व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत। प्रत्येक सामना रंगतदार व चुरशीचा होत आहे। सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नीलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा सामना या ठिकाणी आपल्या समाज बांधवांच्या तरुण वर्गाकडून आयोजित केलेला आहे। क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजन करण्याचा एक उद्दिष्ट असं आहे की आपल्या समाजातील तळागाळातील किंवा प्रत्येक घराघरातील युवक वर्ग या ठिकाणी एकात्मिक सांघिक खेळाडू वृत्तीमुळे या ठिकाणी एका ठिकाणी ते एकत्रित जमण्याचा एक खेळ आहे, तो या ठिकाणी उत्कृष्टपणे राबवला जात आहे या आयोजकांकडून। आणि या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की प्रत्येक समाज बांधवांची, प्रत्येक तरुण वर्गांची या ठिकाणी आमचा संपर्क येऊन ओळख होतोय आणि त्यांची खेळाडू, त्यांचे प्रत्येक जण हिरिरीने या ठिकाणी भाग घेऊन इतके उत्कृष्टपणे ते फलंदाजी किंवा गोलंदाजी क्रिकेट हा इथे खेळता येतं। आता दुसऱ्या एका अगोदरच्या या सर्व मॅचच्या अगोदरच्या मॅचमध्ये महेश धुळम यांनी तीन हॅट्रिक 6 असं 2 वेळा त्यांनी 6 6 मारलेले त्यांनी। या ठिकाणी मॅच बघायला सुद्धा आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे। सर्व समाज बांधवांना माझ्याकडून आणि नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि समाज बांधवांकडून आपल्याला पुढील सर्व स्पर्धेसाठी सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। नीलकंठेश्वर चॅम्पियन लीगच्या वतीने यंदाच्या वर्षी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन अक्कलकोट रोड पाणी टाकी येथे आयोजन करण्यात आलेलं आहे। आजचा या चॅम्पियन लीगचा दुसरा दिवस आहे। आजच्या दुसऱ्या दिवशी सध्या तिसरा सामना चालू आहे। या सामन्यासाठी सकाळपासून आपल्या समाजातील ज्येष्ठ समाज बांधव, उद्योजक आणि आपले परिवारातील सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आणि खरं म्हणजे या ठिकाणी सर्व तरुण वर्गांचा एक उत्साह आणि अतिशय एक आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी हा स्पर्धा या ठिकाणी साजरा होत आहे। आणि सर्व तरुणांनी या ठिकाणी एकत्र येऊन समाजामध्ये एक सांघिक शक्ती या ठिकाणी दाखवत आहेत आणि अतिशय हा कौतुकास्पद असा हा बाब आहे। आणि नीलकंठेश्वर चॅम्पियन लीग आयोजित केलेल्या आयोजकांचा मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अतिशय उत्कृष्ट त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।